नमस्ते मुलांनो, ज्योतिष इझी लर्निंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत 8th स्टँडर्डचा म्हणजे 8वीचा इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर आपण त्याच्यामध्ये 12.1 पाहिला आहे मुलांनो. आता आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत आणि शाब्दिक उदाहरणाच्या आधी जे आपल्याला तयारी करायची, बेसिक तयारी करायची ती आपण करणार आहोत पहिल्यांदा. तर तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले नसतील इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलचे, तर तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकता मुलांनो. आणि मागचा चॅप्टर आहे तो पॉलिनॉमियल्स, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स, तो सुद्धा झाला आहे आपला. तर तो सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू शकता मुलांनो. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मुलांनो चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा. तर चला मग आता आपण पाहूया इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत त्याची तयारी करायची आपल्याला. तर काय दिलेलं असतं की जी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यावरून आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट करायची. तर व्हेरिएबलच्या मदतीने, व्हेरिएबल म्हणजे काय तर जो हे लेटर वापरतो आपण, एक्स लेटर वापरतो, कोणतंही लेटर वापरू पण आपण इथे एक्स लेटर वापरणार आहोत. व्हेरिएबल एक्स आहे आपला आणि याचा आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये यूज करणार आहोत. आपल्या गणितासाठी आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे आणि त्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कशी कन्वर्ट करायची ते आपण शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पाहायचा आहे. हे उदाहरणं नाहीत म्हणून पाहायचं नाही असं नाही. तर जी तुम्हाला सॉर्ट एक्झाम्पल्स आहेत, बेसिक आहे तुमचं, ते तुम्ही पाहिलंच पाहिजे. तरच तुम्हाला पुढची शाब्दिक उदाहरणं सोडवता येतील मुलांनो. तर चला मग पाहूया आपला वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम हा वर्ड प्रॉब्लेम आहे पण त्याच्या पूर्वीची तयारी आहे. पूर्ण वर्ड प्रॉब्लेम आपण याच्या नंतर शिकणार आहोत. पण हे बेसिक जर तुम्ही समजून घेतलं तरच तुम्ही ते सोडवू शकाल वर्ड प्रॉब्लेम्स. तर चला मग पहा आता काय दिलं आहे आपल्याला. मध्ये तुम्ही पाहाल तर या बॉक्स मध्ये माय एज इज एक्स इयर दिले. तर माय एज म्हणजे माझं वय एक्स इयर असं मानलेलं आहे आणि तेच एक्स इयर आपण या इन्फॉर्मेशन्स मध्ये यूज करणार आहोत. तर पहिली इन्फॉर्मेशन जी दिली आपल्याला, पहिली माहिती जी दिली ती पाहूया. माय फादर्स एज इज 32 इयर्स मोर दॅन माय एज. तर माझ्या वडिलांचं वय हे 32 माझ्यापेक्षा जास्त आहे. मग माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणजे माझं वय आधी काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तर माझं वय म्हणजे इथे दिलंय माय एज एक्स. तर एक्स इयर माय एज आहे आणि त्यापेक्षा जास्त मोर, मोर म्हणजे जास्त. आणि जेव्हा मोर जास्त येईल तेव्हा आपल्याला ॲडिशन म्हणजे प्लसचं साइन यूज करावं लागणार आहे. तर आता पहा, माय फादर्स एज इज 32 इयर्स मोर दॅन माय एज. तर 32 इयर्स मोर ॲट माय फादर, माझ्यापेक्षा म्हणजे एक्स प्लस काय करावं लागेल 32, कारण 32 वर्षांनी जास्त आहेत माझ्यापेक्षा माझे वडील. तर आपल्याला ॲडिशन करावी लागेल. जेव्हा तुम्ही मोर हा शब्द वापराल तेव्हा जास्त येईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनचं साइन वापरावं लागेल, बेरजेचं साइन वापरावं लागेल. तर पहा मग आता पहिल्यांदा लिहायचं माय एज, कारण माझ्यापेक्षा जास्त असं वापरलं आहे. मग माय एज लिहिलं एक्स. आता लिहायचं आहे प्लसचं साइन. पुन्हा काय आहे, माय फादर्स एज इज 32 इज मोर. मोर साठी आपण ॲडिशनचं साइन वापरलं आणि कितीनं जास्त आहे 32 न.
तर 32 लिहायचं मग, आणि हे आपली माहिती आपल्याला कन्वर्ट होईल अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये. तर x + 32 इयर्स. कोणाचं? फादर्स एज. माझ्यापेक्षा माझे वडील 32 इयर्स आहेत मोठे, म्हणून आपण x + 32 केलं. आणि फादर्स एज किती आलं मग? x + 32. तर अशीच कन्वर्शन तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये करावी लागणार आहे. आता पहा नेक्स्ट काय आहे. माय सिस्टर्स एज इज 4 लेस दॅन माय एज. तर 4 लेस दॅन माय एज. तर माझ्या बहिणीचं जे वय आहे ते माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. लेस म्हणजे कमी, म्हणजे लहान. तर लेस कमीसाठी जे आपण साईन वापरतो ते आहे मायनसचं साईन मुलांनो. आता पहा, माझ्या एज पेक्षा 4 वर्षांनी माझी बहीण लहान आहे. तर माझं वय किती आहे? तर माय एज दिलंय x इयर्स. तर x - 4 करावं लागेल आपल्याला, कारण माझ्यापेक्षा म्हणजे माझं वय आहे x इयर्स, मग x लिहिलं. आता माय सिस्टर्स एज इज 4 लेस दॅन माय एज. तर 4 लेस दॅन आहे. जेव्हा तुम्ही लेस हा शब्द बघाल तेव्हा तुम्हाला मायनसचं साईन यूज करावं लागेल. तर इथे करायचं आहे, मायनसचं साईन वापरायचं आहे. आणि x - 4 म्हणजे -4 असं येईल आपलं आन्सर. x - 4 इयर्स. आता पहा मुलांनो, पुढे काय आहे. तर आता आपण 2 इन्फॉर्मेशन्सचं कन्वर्ट केलं. जेव्हा मोर असेल तेव्हा प्लसचं साईन यूज करायचं, आणि जेव्हा लेस असेल तेव्हा मायनसचं साईन यूज करायचं. आता आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहूया. माय फ्रेंड्स एज इज मोर दॅन हाफ ऑफ माय एज. तर आता पहिल्यांदा माय एज पाहायचं आहे तुम्हाला. माय एज x इयर आहे, पण इथे काय सांगितलंय? माय फ्रेंड्स एज इज मोर दॅन हाफ ऑफ माय एज. तर माझ्या फ्रेंडचं वय हे माझ्यापेक्षा हाफ इयरनी जास्त आहे. तर कसं लिहायचंय? माय फ्रेंड्स एज इज 5 मोर दॅन. तर इथे 5 लिहायचं राहिलंय मुलांनो. एज इज 5 मोर दॅन हाफ ऑफ माय एज. तर माय एज हाफ पाहिजे. मग हाफ कसं लिहायचं मुलांनो? तर x/2 म्हणजे हाफ. तर माझं जर वय x आहे तर हाफ करायचंय, मला अर्ध करायचं आहे. तर मी लिहिणार x/2. मग x/2 लिहिलं हाफ. हाफ एज. हाफ एजचं काय लिहिलं मुलांनो? x/2. मग x/2 लिहिलं हाफचं. तर काय सांगितलंय? हाफ ऑफ माय एज. माझ्या अर्ध्या वयापेक्षा कितीनं? 5 मोर दॅन माय फ्रेंड आहे. माझा मित्र हा माझ्या वयाच्या हाफ वर्षांपेक्षा 5 न जास्त आहे. म्हणजे माझं हाफ वय करायचंय मला पहिल्यांदा. मग हाफ कसं केलं मी? x/2 केलं. आता प्लस करायचंय, कारण 5 मोर दॅन हाफ ऑफ माय एज. 5 मोर करायचंय आपल्याला. मोर हा शब्द आला म्हणून आपण प्लसचं साईन वापरलं. आणि किती न मोर आहे? तर 5 न मोर आहे, म्हणजे जास्त आहे. मोर म्हणजे जास्त. तर जास्त साठी आपण काय वापरतो? प्लस वापरतो. मग लिहायचं +5 आणि पुढे लिहायचं इयर्स. तर x/2 + 5. फ्रेंड्सचं एज किती आलं? मित्राचं वय आलं x/2 + 5. तर माय फ्रेंड्स एज इज 5 मोर दॅन हाफ ऑफ माय एज. माझ्या मित्राचं वय हे 5 ने माझ्या अर्ध्या वयाच्या जास्त आहे. म्हणजे माझं अर्ध वय म्हणजे x/2. आणि तुम्हाला माहित आहे माय एज x दिलंय, मग x चा हाफ करायचा आहे. तर x/2 लिहिलं, प्लसचं साईन दिलं मोर साठी, आणि +5 मोर 5 आहे म्हणून +5 केलं.
आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहूया आपण. तर ही एक्स इयर्स म्हणजे जे व्हेरिएबल आहे एक्स, त्याचा आपण सगळीकडे वापर करत आहोत. तर आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे माय मदर्स एज इज 3 टाइम्स माय एज. तर माझ्या आईचं वय हे माझ्यापेक्षा 3 टाइम्स ना जास्त आहे. तर 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स तुम्हाला माहीत आहे. ट्वाइस, तर ट्वाइस म्हणतो आपण 2 टाइम्स असेल तर, 3 टाइम्स असेल तर 3 लिहितो आणि टाइम्स लिहितो, 4 टाइम्स, 5 टाइम्स. म्हणजे इथे गुणाकार असतो हे तुम्हाला माहीत आहे. तर माय मदर्स एज इज 3 टाइम्स माय एज. मग माझं एज किती आहे? एक्स आहे आणि त्याच्या 3 टाइम्स म्हणजे 3 इंटू एक्स. पण 3 इंटू एक्स आपण कसं लिहितो? 3x लिहितो. म्हणजे आपल्याला इथे 3x लिहावं लागेल. 3 टाइम्स म्हणजे काय? तर एक्सच्या 3 टाइम्स म्हणजे एक्स गुणिले 3. पण आपण याचा गुणाकार असा कधीच लिहित नाही. तर 3x लिहितो, 4x लिहितो, 5x लिहितो. तर असं लिहिलंय म्हणून आपण 3x लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे लुप्त साइन आहे ते मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, गुणाकाराचं साइन आहे. तर हे झालं मग मदर्स एज 3 टाइम्स माय एज. माय एज आहे एक्स इयर्स, 3 टाइम्स म्हणजे 3, गुणाकाराचं साइन आहे मध्ये, 3 इंटू एक्स आहे, 3x इयर्स लिहिलं मग आपण. आता पहा पुढची इन्फॉर्मेशन काय दिली आहे तुम्हाला. माय ग्रँडमदर्स एज इज 10 more than 4 times माय एज. तर माझ्या ग्रँडमदरचं वय, माझ्या आजीचं वय हे 10 more than, तर 10 ना जास्त आहे माझ्यापेक्षा. 10 ना जास्त आहे पण स्वतःच माय एज काय दिलंय पहा पुढे, 4 टाइम्स माय एज. 4 टाइम्स माय एज. तर माय एज आहे एक्स इयर्स आणि मग 4 टाइम्स माझं एज पाहिजे. मग मी कसं करायचं 4 टाइम्स? तर जसं आपण 3 इंटू एक्स केलं 3x आलं, तसं 4 टाइम्स म्हणजे 4 इंटू एक्स 4x. तर पहिल्यांदा मग माझं वय काढून घ्यायचं आणि नंतर काय जास्त कमी दिलंय ते पाहायचं. तर पहा मग आता इथे 4 टाइम्स आहे माझं वय, म्हणजे मी काय लिहिणार? 4x. तर माझ्या वयाच्या 4 टाइम्स म्हणजे 4 गुणिले x म्हणजे 4x. तर 4x लिहिलं. आता इन्फॉर्मेशन पाहूया काय दिलंय ग्रँडमदरची. माय ग्रँडमदर्स एज इज 10 more than. मोर आहे म्हणजे प्लसचं साइन पाहिजे आणि आजीचं वय हे 10 ना जास्त दिलंय, 10 वर्षांनी दिले जास्त. मग x प्लस 10 करायचं आणि आलं आपलं आन्सर 4x प्लस 10 इयर्स. तर अशी आपण इन्फॉर्मेशन प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला कन्वर्ट करावी लागणार आहे. याच्यापासून पुन्हा वर्ड प्रॉब्लेम मध्ये जी इन्फॉर्मेशन जादा दिलेली आहे त्याच्यापासून इक्वेशन बनवायचं आहे, ते सोडवायचं आहे आणि मग आपण आपल्या एक्सची व्हॅल्यू शोधणार आहोत. तर हे झालं आपलं इन्फॉर्मेशन कन्व्हर्शन कसं करायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये. तर तुम्हाला एक व्हेरिएबल वापरावा लागतो, तो आपण एक्स वापरला आहे आणि जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यानुसार आपण त्याचे आन्सर लिहिले आहे. तर चला आता आपण पुढचं जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते पाहणार आहोत. हे तुम्हाला समजलंच असेल मुलांनो. तर काय मोर असेल तर प्लसचं साइन वापरायचं. पहिल्यांदा माय एज बघ, जे ज्याच्यापेक्षा जास्त आहे तो पहिल्यांदा बघायचा. इथे माय एज आहे तर ते पाहायचं आणि तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे पहिल्यांदा कशापेक्षा जास्त दिले ते आधी मानायला लागेल एक्स आणि मग पुढे जावे लागेल. पण आता लक्षात ठेवा तुम्ही मोर साठी प्लस वापरायचं आहे, लेस साठी मायनस वापरायचं आहे आणि इथे जर हाफ वगैरे असेल तर अपॉन 2/3 वापरतो आपण. म्हणजे काय दिलेलं आहे त्याच्यानुसार इथे हाफ होतो, x/2 वापरलं. मोर दॅन होतं तर प्लस वापरलं. तर आता पहा इथे तर 3 टाइम्स होतं तर 3x, 3 इंटू एक्स म्हणजे 3x. तर इथे सुद्धा माय एज 4x
आहे म्हणजे 4 टाइम्स आहे म्हणजे 4x आला, प्लस ग्रँडमदर्स एज 10 इयर्सनं जास्त आहे मग प्लस 10 लिहिलं आणि इयर्स आलं मुलांनो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपला वर्ड प्रॉब्लेम जे सॉल्व्ह वर्ड प्रॉब्लेम आहे तो जोसेफचा आहे ते आपण पाहूया. आता आपण ही वर्ड प्रॉब्लेम सोडवणार आहोत आणि वर्ड प्रॉब्लेम काय आहे आपला, जोसेफ वॅट इज 2 times the weight of his younger brother. Find Joseph weight if sum of their weights is 63 kg. तर आपल्याला गणित काय दिलंय पहा, जोसेफ वेट जे आहे ते 2 times the weight of his younger brother. कोणापेक्षा 2 टाइम्स आहे तर यंगर ब्रदर त्याचा जो मोठा भाऊ आहे. जोसेफचं वेट हे 2 टाइम्स ऑफ वेट आहे कोणापेक्षा, हिज यंगर ब्रदर त्याच्या मोठ्या भावापेक्षा त्याचं वय हे 2 टाइम्स आहे. फाइंड जोसेफ्स वेट ऑफ सम ऑफ देअर वेट्स इज 63 kg. तर आपल्याला जोसेफचं वय काढायचं आहे आणि त्यांच्या वेटची ॲडिशन सुद्धा दिली आहे. जोसेफचं वेट आणि त्याच्या यंगर ब्रदरचं एज मिळून आपल्याकडे 63 kg आहे. पहिल्यांदा आपण काय मानायचं ते पाहूया. तर जोसेफचं वेट हे 2 टाइम्स आहे पण कोणापेक्षा, हिज यंगर ब्रदर. तर जोसेफच्या यंगर ब्रदरचं वेट आहे ते मानायचं आहे आपल्याला. मग लिहायचं लेट द वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर. तर सोल्युशन लिहूया आपण. तर मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते सोल्युशन असं. तर आता आपण लिहूया काय मानायचं आहे ते. लेट द वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर. लेट द वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर. तर जोसेफच्या यंगर ब्रदरचं वेट आपल्याला मानायचं आहे. जोसेफ्स यंगर ब्रदर BX kg. तर मानलं आपण जोसेफच्या यंगर ब्रदरचं त्याच्या मोठ्या भावाचं वय हे एक्स मानलं. आता आपल्याला पाहायचंय जोसेफचं वय काय असेल मग. तर जोसेफ वेट इज 2 टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर. तर पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन आपण लिहूया आणि मग आपण त्याच्यापासून कन्वर्ट करूया. तर जोसेफ वेट इज 2 टाइम्स जोसेफ. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन माहिती दिली ती तुम्ही पहिली लिहायची आहे. जोसेफ्स वेट इज 2 टाइम्स द वेट ऑफ his younger brother. तर जोसेफचं वय ठरवायचं आहे आपल्याला यावरून. जोसेफ्स वेट इज 2 टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर. तर 2 टाइम्स आहे. मग आता कोणापेक्षा 2 टाइम्स आहे, यंगर ब्रदर पेक्षा. मग यंगर ब्रदरचा आहे एक्स आणि 2 टाइम्स म्हणजे 2 into x. मग 2 into x कसं लिहितो आपण, 2x लिहितो. तर आपल्याला लिहायचंय मग त्याचं वय 2x. तर जोसेफचं वय झालं 2x कारण त्याच्या यंगर ब्रदर म्हणजे मोठ्या भावापेक्षा 2 टाइम्सनं जादा आहे. 2 टाइम्स म्हणजेच x into 2. मग मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, याच्यामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. 2 into x म्हणजेच 2x. तर 2 टाइम्स झालं. आता आपण पाहूया नेक्स्ट आपल्याला इक्वेशन कसं बनवावं लागेल. तर फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे त्यावरून आपण इक्वेशन मांडणार आहोत. तर लिहायचं फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन.
फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला हे सर्व लिहावं लागणार आहे. म्हणून पाहायचं कसं लिहायचं ते. इन्फॉर्मेशन. गिवन इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय माहित आहे ते पाहूया आता. तर जोसेफचं वेट आणि त्याच्या यंगर ब्रदरचं जे वेट आहे, तर त्यांची जी बेरीज आहे, सम ऑफ देअर वेट्स इज 63 kg. तर त्या दोघांच्या वयांची बेरीज ही 63 आहे मुलांनो. मग 63 आपण त्याच्या बरोबर लिहिणार आहोत. मग इक्वेशन कसं मांडूया पाहूया. तर याच्यावरून आपलं इक्वेशन होईल, जोसेफच्या यंगर ब्रदरचं वय आहे x प्लस काय करायचं आहे 2x. तर आहे जे जोसेफचं वय आहे 2x, तर यंगर ब्रदरचं वय लिहिलं x प्लस 2x म्हणजे हे जोसेफचं वय आहे आणि या दोघांच्या वयांची बेरीज आहे 63. तर आता चला मग आपण हे इक्वेशन सोडवायचं आहे. तर मग खाली लिहून घेऊया, x प्लस 2x इज इक्वल टू 63. तर आता x आहे 2x आहे मुलांनो, मध्ये प्लसचं साइन आहे, मग करायची बेरीज. हा 1x आहे, हा 2x आहे, ते मिळून झाले 3x. 1 आणि 2 किती झाले 3x. मग लिहायचं 3x इज इक्वल टू 63. तर इथे ॲडिशनचं साइन आहे, म्हणून या 1x ची आणि या 2x ची बेरीज केली 3x आलं. 3x इज इक्वल टू 63 आलं मुलांनो. आता आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. जसं आपण लिहित होतो की इथे मल्टिप्लिकेशनचा साइन आहे, याच्या अपोजिट ऑपरेशन करावं लागेल. डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 3 करावं लागेल. पण हे न करता आता फक्त आपल्याला याला इक्वल टूच्या या साईडला आणायचं आहे आणि त्याच्या अपोजिट साइन वापरायचं आहे. फक्त आता आपण डायरेक्टली शिकत आहोत, जसं पहिल्यांदा आपण लिहित होतो, करत होतो दोन्ही साईडला. पण आता आपल्याला माहित झालं आहे की या साईडला काहीही फरक पडत नाही. आपण फक्त इक्वल टूच्या या साईडला आणताना मात्र त्याचं साइन चेंज करायचं, अपोजिट ऑपरेशन करायचं आहे. आता लिहा x इज इक्वल टू 63 अपॉन, इथे आहे मल्टिप्लिकेशनचं साइन, इथे येताना तो डिवाइडला जाईल. आता भाग लावायचा आहे, डिवाइड करायचं आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3 होईल. तर इथे भाग लावणं सुद्धा गरजेचं आहे, हे सुद्धा शिकायचं आहे. तर x इज इक्वल टू 21 आलं. म्हणजे x काय आहे मग आपला, तर x आहे वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर. यंगर ब्रदरचं वय आलंय 21, पण आपल्याला विचारलंय जोसेफचं वय. मग जोसेफचं वय काय आहे 2x आहे. तर चला मग आपण लिहूया. म्हणून जोसेफ्स वेट इज इक्वल टू, बिकॉज साइन लिहिलं जोसेफ्स, तर जोसेफचं वय काढायचंय आपल्याला. मग वय नाही, वेट, WIGHT, वेट, जोसेफ्स वेट इज इक्वल टू, किती आहे जोसेफचं वय 2x आहे. 2x मग 2 इंटू x करायचं. x ची व्हॅल्यू 21 आली आहे, 21 आणि 21 इंटू 2 42 इयर्स. तर आपलं वय काय आलं 42, इयर्स नाही केजी. तर आपलं वेट, वय नाही सारखं वेट, हे काय आहे वेट आहे, म्हणून इथे केजी मध्ये लिहिलं आहे. तर पहा मग जोसेफचं वेट 2x होतं, आपलं आलं होतं इथे. मग आपण 2 लिहिलं आहे तसं आणि x ची किंमत भरली इंटू 21. 21 इंटू 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 42 kg आलेलं आहे. तर हे एक्झाम्पल आपलं पूर्ण झालं आहे. आता आपण हे ऍक्टिव्हिटी म्हणून तुमच्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलं आहे ते पाहणार आहोत मुलांनो. तर राईट करेक्ट नंबर्स इन द बॉक्सेस गिवन. तर तुम्हाला या बॉक्समध्ये करेक्ट नंबर लिहायचा आहे. मग काय दिलंय पाहूया पहिल्यांदा. तर आय एम अ रेक्टँगल,
माय पेरिमीटर इज 40 सेंटीमीटर. तर हा रेक्टँगल आहे आणि त्याचा पेरिमीटर आहे 40 सेंटीमीटर. मग जर रेक्टँगल असेल तर माहित आहे तुम्हाला लेंथ ब्रीड्थ असते त्याला. तर ब्रीड्थ आहे एक्स, ब्रीड्थ आहे एक्स आणि लेंथ इज 3 टाइम्स द ब्रीड्थ. तर जी लेंथ आहे ती 3 टाइम्स आहे ब्रीड्थ पेक्षा. तर आता आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला काय आहे ते बघायचं आहे. तर फॉर्म्युला आहे पहा, 2 लेंथ प्लस ब्रीड्थ. तर हा आपला पेरिमीटरचा रेक्टँगल ऑफ पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 लेंथ प्लस ब्रीड्थ. आता मग आपल्याला काय दिलंय ते पाहूया. पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 40. मग त्याच्यानुसार आपल्याला इथे इक्वेशन दिलं आहे आणि त्याच्या सूत्र आहे, जे फॉर्म्युला आहे तो लिहून दिला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू भरायची आहे. तर 2 लिहिलंय, याचं जे आपलं फॉर्म्युला आहे त्याचं 2 लिहिलं. लेंथ आहे इथं, मग लेंथ काय आहे पहा, लेंथ इज 3 टाइम्स द ब्रीड्थ. 3 टाइम्स म्हणजे काय, कशापेक्षा, तर ब्रीड्थ पेक्षा. एक्स इंटू 3, तर 3x होईल. म्हणजे 3x लिहायचं आहे आपल्याला इथं. तर x तर त्यांनी दिलं आहे, मग आपल्याला इथं 3 लिहायचं आहे. म्हणजे आपली ब्रीड्थ काय आहे, 3x आहे. तर ब्रीड्थ लिहिली 3x. तर सॉरी, लेंथ आहे, लेंथ लिहिली 3x आणि ही लेंथ आहे आपली. आता ब्रीड्थ लिहायची आपल्याला. तर लेंथ आपली 3 टाइम्स होती ब्रीड्थ पेक्षा, म्हणून 3x आली आणि आपण ती लिहिली. प्लस काय आहे पहा, ब्रीड्थ लिहायची आहे. मग ब्रीड्थ काय आहे, x आहे. मग x तर याने दिला आहे, मग आपण काय लिहायचं बरं इथं, तर x च्या इथे 1 नंबर असतो मुलांना, तो 1 नंबर आपल्याला लिहायचा आहे. तर हा 1 नंबर लिहिला. मग कारण आपल्या लक्षात येणार नाही, ते तर x दिला आहे आणि काय लिहायचं मग याच्यामध्ये, तर इथे 1 असतो, तो 1 लिहायचा आहे. तर 1x आहे फक्त, पण आपण 1 लिहित नसतो म्हणून आपण असं लिहिलं होतं, पण याने बॉक्स दिले आपल्याला म्हणून आपण याच्यामध्ये 1 लिहिलं. इज इक्वल टू 40, जो पेरिमीटर आहे तो दिला आहे. आता पहा खाली 2 इंटू किती लिहायचं आहे, तर 3x प्लस 1x. 3x आणि 1x ची बेरीज करायची आहे, किती आली मग 4x. तर इथे आपल्याला 4x लिहायचं आहे. तर हे जे 2 आहे ते 2 लिहिलं. त्या या ब्रॅकेटच्या जो बाहेर 2 आहे आणि या ब्रॅकेट मधलं जे आहे त्यांचं रिलेशन इथे मल्टिप्लिकेशन आहे. मात्र आतमध्ये मात्र 3x प्लस 1x आहे, म्हणून तिथं ॲडिशनचंच साईन यूज करायचं आहे, ॲडिशनच करायची आहे. मग 3x आणि 1x 4x झालं आणि 2 इंटूचं साईन आलं, कारण या ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. 2 इंटू 4x आलं, आता इज इक्वल टू 40 आला. तर 4 टूचा 8 येईल. मग 8 लिहिलं इथे, 8x लिहिलाय त्यांनी, तर 4 टूचा 8x लिहिला. आता पहा पुढे इज इक्वल टू 40 आहे. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे स्टेप नाही दिली तर आपण पुढे लिहूया, x इज इक्वल टू 40. आता हे 8 जे आहे ते इक्वल टूच्या या साईडला आणताना त्याला अपोजिट ऑपरेशनला आणायचं, 8 खाली आणायचं, डिवाइडला आणायचं. इथे आहे मल्टिप्लिकेशनला, मग डिवाइडला नेलं आणि 8 1 जा 8 5 जा 40 आलं. मग काय आलं, x इज इक्वल टू 5 आलं. मग आता पाहायचं आहे की x काय आहे, आपली ब्रीड्थ आहे. मग लिहूया आपण आन्सर. ब्रीड्थ ऑफ द रेक्टँगल 5 सेंटीमीटर. तर 5 सेंटीमीटर आपली ब्रीड्थ आली आहे आणि लेंथ किती आली आहे आपली, तर लेंथ पहा, लेंथ ऑफ द रेक्टँगल लेंथ किती आहे, इथं 3 टाइम्स आहे, 3x आहे. मग इथे तुम्हाला 3x करावं लागेल, म्हणजे 3 इंटू 5.
तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती 5 भरली आणि 3 5 15 सेंटीमीटर. तर आपली लेंथ आली आहे 15 सेंटीमीटर. तर हे झालं मुलांनो, ही ऍक्टिव्हिटी सोडवून झाली. तर आपण काही 1-2 उदाहरणं पाहिली. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 12.2 पाहणार आहोत. तर वर प्रॉब्लेम्स आहेत सगळे, तर ते चांगल्या पद्धतीनं बघायचे आहेत आणि खूपशी उदाहरणं पण आहेत. प्रत्येक उदाहरण पण वेगळं असतं. तर ती सर्व उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मुलांनो.